नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण लिलीचं फूल कसं बनवायचं ते शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपल्याला लिलीच्या एका पाकळीसाठी 4 पाईप क्लीनर्स लागणार आहेत. असे हे पाईप क्लीनर्स कट करायचे नाही आहेत, त्यामुळं असे अख्खेच पाईप क्लीनर घ्यायचे. आता काय करायचं, 4ही पाईप क्लीनर्स फोल्ड करून घ्यायचे. लिलीची एक पाकळी बनवतोय आपण. व्यवस्थित व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. अशा प्रकारे 4ही पाईप्स फोल्ड करून घ्यायच्या. आता पुढे काय करायचं, 3 पाईप क्लीनर्स अशा एकावर एक ठेवून अशा प्रकारे एकावर एक ठेवायच्या. आणि ही जी चौथी पाईप आहे ती या 3ही पाईपच्या आतमधून घालून वरती घ्यायची अशा पद्धतीने. आणि आता ही जी वरची पाईप आहे ती इथे वरती लॉक करून घ्यायची, एकदम टाईट व्यवस्थित लॉक करून घ्यायची अशा प्रकारे. आणि आता या ज्या खालच्या पाईप्स आहेत त्या एकत्र व्यवस्थित करून अशा ही वरची जी पाईप आहे ती एक या बाजूने आणि एक या बाजूने खाली करून घ्यायची. अशा प्रकारे एक लिलीचं पान तयार होणार. लिलीची पाकळी एक तयार होते. अशा प्रकारे सगळ्या पाईप्स एकत्र पकडून शेवटी एका पाईपनं लॉक करून घ्यायचं. अच्छा, तेव्हा अशी एक लिलीची पाकळी तयार होणार. अशा आपल्याला 6 पाकळ्या तयार करून घ्यायच्या. सेम हीच प्रोसेस करायची. अशा 6 पाकळ्या आपण तयार करून घ्यायच्या. आता या 6 पाकळ्या आपण B7000 या गमने चिटकवून घेऊयात. व्यवस्थित पाकळी पकडून पाकळ्या अशा बाहेरच्या बाजूला झुकवायच्या सगळ्या पहिल्यांदा, आणि नंतर मग चिटकवायला घेऊयात. अशा पद्धतीनं. आणि आता पाकळीच्या कडेला असा गम टाकून एक एक पाकळी अशी चिटकवून घ्यायची. आणि आतमध्ये एक असा थोडासा गम टाकून हा पोलेन चिटकवून घ्यायचा. आणि आता 6वी पाकळी तिथे अशी चिटकवून घ्यायची. अशा प्रकारे. आता याच्यानंतर आपण या लिलीच्या खाली एक अशी स्टिक जॉईन करून या ग्रीन टेपनं हे कवर करून घ्यायचं. अशा पद्धतीने एकदम टाईट व्यवस्थित टेप लावून घ्यायची. कुठेही लूज सोडायचं नाही. असं पूर्णपणे खालपर्यंत ही स्टिकला हे कवर करून घ्यायचं.
अशा प्रकारे आपलं लिलीचं फ्लावर तयार झालं. असेच तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता. याचा उपयोग तुम्ही बुके बनवण्यासाठी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.